नमस्कार. प्रेमाने बोला, धन निरंकार. संत जनानो, जरा विचार करा. तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र एक करता, आपल्या आयुष्यातला 90% वेळ ज्या गोष्टीसाठी खर्च करता, जीवनातलं सुख आणि आनंद ज्या गोष्टीसाठी अर्पण करता, आपल्या मृत्यूनंतर त्या गोष्टीनं साधी ओळखही दाखवली नाही तर तुम्हाला काय वाटेल? आज मी तुम्हाला एका राजाची गोष्ट सांगणार आहे. ही राजाची नाही, ही तुमची आणि आमची गोष्ट आहे. ही गोष्ट जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात तर तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रेमाने बोला. गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. एका महान राजामध्ये एक महान राजा होता आणि त्या राजाला 3 राण्या होत्या. पहिली राणी ही राजाची आवडती राणी होती. ह्या राणीसाठी तो आयुष्यातला 90% वेळ द्यायचा. तिच्यावर खूप प्रेम करायचा. दुसरी राणी मात्र थोडी कमी आवडीची होती. म्हणजे तिला कधीतरी आठवड्यातनं एका दुसरा दिवस वेळ द्यायचा आणि तेवढ्यापुरता तिच्यावरची प्रेम करायचा. तिसरी जी राणी होती तिच्यावर खूप कमी प्रेम करायचा. म्हणजे वर्षातनं कधीतरी एकदा दोनदा तिच्याकडे जायचा आणि त्या काळातच तिच्याबरोबर प्रेम करायचं. असं हे राजाचं जीवन चालू होतं. आणि वयोमानानुसार राजाचा एक दिवस मृत्यू होतो. ह्या राजाचा आत्मा यमाच्या दरबारात पोचतो. तिथं धर्मपाल चित्रगुप्ताला ऑर्डर देतात की या महाराजांचा लेखाजोखा काढा, पाप पुण्य काढा, कारण यांना पुढचं काय शिक्षा द्यायची ठरवावी लागेल. आणि मग चित्रगुप्त त्या राजाचा सर्व लेखाजोखा धर्मपालाजवळ मांडतो. आणि ते लेखाजोखा बघितल्यानंतर धर्मपाल राजाला म्हणतात की राजे, तुम्हाला फार मोठी शिक्षा होणार आहे, पण यातून एक उपाय आहे म्हटले. भूतलावरून तुम्हाला कोण जामीन देणार असेल तर तुमच्या शिक्षेत सूट होऊ शकते किंवा शिक्षा कॅन्सल सुद्धा होऊ शकते. हे ऐकल्या राजा हसतो आणि म्हणतो, ही काय मोठी बाब आहे. मी ज्या राणीला 90% वेळ दिलाय, प्रेम केलंय, ती लगेच येईल आणि जामीन देईल आणि माझी सुटका करेल. म्हणून राजा लागलीच पहिल्या राणीला मेसेज पाठवतो की असं मी धर्मराजाच्या कोर्टामध्ये अडकलोय आणि तू मला जामीन द्यायला ये तर माझी सुटका होईल. हा मेसेज ऐकल्यानंतर पहिली राणी निरोप पाठवते की राजा, हे खरं आहे की तुम्ही माझ्यावर 90% प्रेम केलाय, खूप माझ्यासाठी तुम्ही वेळ दिलाय, पण मी यमराजाच्या दरबारात येऊ शकत नाही. राजा म्हणतो, धर्मपालच्या दरबारात साक्ष नाही झाली तर माझी सुटका होणार नाही. ती पहिली राणी म्हणते, सॉरी, मी धर्मपालच्या दरबारात येऊ शकत नाही. तुम्हाला काय हवं आहे ते इथून घ्या, इथून मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे, पण धर्मपालच्या दरबारात मी येऊ शकत नाही. राजा निराश होतो. दुसऱ्या राणीला मेसेज पाठवतो, असं मी धर्मराजांच्या कोर्टात अडकलोय, जामीन द्यायला या म्हणून. दुसरी राणी निरोप पाठवते की राजे, हे खरं आहे की तुम्ही माझ्यावरही प्रेम केलाय, पण तुम्हाला जामीन देण्यासाठी मी धर्मपालाच्या कोर्टात येऊ शकत नाही. हवी तर मी धर्मपालाच्या दरवाजापर्यंत येतो, त्या कोर्टाच्या दरवाजापर्यंत येतो, पण आत यायची मला परवानगी नाही. राजा म्हणतो, नाही, समोर येऊन साक्ष दिली तर माझी सुटका होईल. ती पण म्हणते, सॉरी, मी पाहिजे तर दरवाजापर्यंत येतो, पण आत मला येता येणार नाही. राजा खूप निराश होतो. तिसरी राणी त्याला आठवतही नाही, पण बघूया म्हणतो, शेवटचा उपाय म्हणून तिसऱ्या राणीला पण मेसेज पाठवतो. आणि तिसरी राणी कसलाही विचार न करता डायरेक्ट कोर्टात जाते, राजाबद्दलची साक्ष देते आणि राजाची त्यातून सुटका करते. तुम्हाला काय वाटलं? ही त्या राजाची गोष्ट आहे? नाही, ही तुमच्या माझ्या राजे महाराजांची गोष्ट आहे. आपणही आपल्या आयुष्यामध्ये 3 राण्या पाळतोय. पहिली राणी म्हणजे पैसा अडका, म्हणजे घर, गाडी, बँक बॅलन्स,
ह्याच्यासाठी आपण आयुष्यातला 90% वेळ खर्च करतो. ह्याच्यावर आपण खूप प्रेम करतो. पण ज्यावेळी यमाच्या दरबारामध्ये साक्ष द्यायची वेळ येते, त्यावेळी ह्यामधलं काहीही येत नाही आपल्याबरोबर. नवे नवे हे जागचं हालत सुद्धा नाही. दुसरी जी राणी आहे तुमच्या आमच्या आयुष्यातली, ती म्हणजे मित्र, पै पाहुणे किंवा नातेवाईक. ह्यांनाही आपण कधीतरी आठवड्यातनं एका दुसरा दिवस देतो, प्रेम करतो. पण आपल्या मृत्यूनंतर धर्मपालच्या दरबारामध्ये हेही येऊ शकत नाही. हे दारापर्यंत येऊ शकतात, म्हणजे स्मशानापर्यंत येऊ शकतात. स्मशानाच्या पुढे याला परवानगी नाही. आणि तिसरी जी राणी आहे, जी कधी कधीतरी आपण तिच्यावर लक्ष देतो, ती म्हणजे पुण्यकर्म, दान धर्म किंवा सत्कर्म. हे मात्र आपल्या सोबत येतं आणि तिथं धर्मपालाच्या कोर्टामध्ये साक्ष देतं की ह्या माणसानं आयुष्यात ही चांगली कामं केलीत, त्यामुळे यांची शिक्षा कमी व्हावी आणि आपली तिथून सुटका होते. या संत जनानो, या गोष्टीमधून सांगायचं आहे काय? आपल्याला पहिल्या 2 राणी पण सांभाळायच्या आहेत, म्हणजे पैसा अडका पण मिळवायचा आहे आपला संसार चालवण्यासाठी, आणि मित्र नातेवाईक पण राखायचे. पण ह्या 2 राण्यांबरोबर तिसऱ्या राणीकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, जी पुण्य काम करून घेते किंवा दान धर्म करणे किंवा लोकांच्या मदतीला धावून येणे. आणि ह्या तिसऱ्या राणीकडे आपण जेवढं लक्ष देऊ, जेवढं पुण्य काम करू, जेवढं दान धर्म करू, तेवढं आपल्या वरच्या कोर्टात यांची साक्ष मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये अध्यात्म स्वीकारा, सत्संग, सेवा, नामस्मरण करा, लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी या, अन्नदान करा, वस्त्रदान करा, रक्तदान करा, नेत्रदान करा, अवयव दान करा. जेवढंही तुम्ही असं पुण्य काम कराल, तेवढं आपल्याला आपल्या सोबत येणार आहे आणि आपल्याबद्दलची साक्ष देणार आहे आणि आपल्या ह्या भूतलावरचा इहलोक आणि परलोक सुखी होणार आहे. संतजनांनो, हा गोष्टीरूप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला. धन निरंकारजी.